आता थोडंसं वेगळ्या विषयावर तुम्हाला विचारावं असं वाटेल की आत्ता रिसेंटली जे आपण हॉलिवूडचे मूवीज बघतो हा. आणि त्याच्यामध्ये ते आयर्न मॅन, डॉक्टर स्ट्रेंज वगैरे ते अव्हेंजर्स एक असतात, तर त्याच्यामध्ये कॉन्सेप्ट दाखवले टाइम ट्रॅव्हलची. हो. तर खरंच टाइम ट्रॅव्हल पॉसिबल होतो का? बर, इथं बघा, टाइम ट्रॅव्हल बद्दलचे जुने काही दाखले सांगतो आणि मग त्यानंतर या जमान्याशी रिलेटेड थोडंसं मी सांगण्याचा प्रयत्न करतो. पण पॉसिबल मात्र होतो यावरती मी ठाम आहे. बर, होऊ शकतो देखील. अर्थात आपल्याला तसा गुरु पाहिजे, आपल्याला त्याबद्दलचं नॉलेज पाहिजे, आपल्याला त्यामधला रसही हवा, आणि काही गोष्टी आपल्या प्रारब्धात लिहिलेल्या असू शकतात, किंवा आपल्यावरची कुठली दैवी जबाबदारी आली असेल तर आपल्याकडनं करून घेणारी कुठली तरी शक्ती असते, त्या नक्कीच असं करून घेऊ शकतात. तर हे बघा, आता यामध्ये अजूनही काही उल्लेख असतात की आता मी टाइम ट्रॅव्हल किंवा टाइम डायलेशन, पॅरलल युनिव्हर्स वगैरे या सगळ्या गोष्टी मी देखील बघितल्या. आता काही काही लोकांनी जे सांगितलेत त्याबद्दलची काही जुनी उदाहरणं मी सांगतो. पहिलं की आता तुम्हाला माहिती असेल की जे महाभारतातही दिलेलं आहे, हे श्रीकृष्ण, भगवान श्रीकृष्णांचे बंधू, मोठे बंधू, ज्यांना आपण शेष नागाचा अवतार मानतो, बलराम. तर तिचे बलराम जे होते, त्यांची जी पत्नी जी होती तिचं नाव होतं रेवती. बर, पण तिच्याबद्दलची एक छोटीशी एक गोष्ट मी सांगतो. राजा ककुदमी नावाचा एक राजा होता. तर तो जो राजा होता त्याला हे असं नेहमी वाटायचं की माझी मुलगी जी आहे ही म्हणजे दैवी गुणांनी युक्त आहे, तर त्यामुळे माझ्या मुलीसाठी जो कुठला वर मी बघेल, तर जो कोणी असेल तर तो दैवी गुणांनी युक्त हवा. तर त्यासाठी मी जे करणं शक्य असेल ते मी करायला तयार आहे. त्या काळात मग त्यांनी काही त्या काळातले तज्ज्ञ, जे यज्ञ मार्गातले असो किंवा योग मार्गातले, भक्ती मार्गातले, असे कोण ना कोणतरी असतील, त्या लोकांच्या ते संपर्कात आले आणि मग त्यांच्या मदतीने त्यांनी ठरवलं की आता ज्याने कोणी या सगळ्याची रचना केलेली आहे तो म्हणजे ब्रह्मदेव. तर त्या ब्रह्मदेवाला मला भेटायचंय असं त्यांनी ठरवलं. आणि मग त्यांनी या सगळ्या प्रक्रिया केल्या. त्यांनी ठरवलं की आपण यज्ञ करू वगैरे. मी एक्झाम्पल सांगतोय, कुठल्या प्रक्रिया झाल्या हे मला आठवत नाहीये, पण बरंच काही ना काहीतरी त्यांनी ते सगळं केलं, अर्थात शास्त्राला आधार असलेल्या काही गोष्टी. आणि मग ते सदेह, मग ते सगळे लोक, म्हणजे आपण, मला आठवतं आपले मागील एका पॉडकास्टमध्ये मी सांगितलं होतं की लोक 14 भुवन म्हणतात त्याला. तर 7 खाली 7 वर आहेत. बरोबर. तर 7 खालचे म्हणजे पाताळ वरचे मग स्वर्गामध्ये येतात. भूलोक, भुवरलोक, स्वर्गलोक, महरलोक, जनलोक, तपोलोक आणि सत्यलोक. सत्यधाम म्हणतात काय जण. तर तो ब्रह्मदेवाचा लोक म्हणतात. आणि ब्रह्मदेवाचीच विकसित अवस्था झालेली असते, त्यालाच महाब्रह्मा किंवा ब्रह्मलोक पण म्हणतात काय जण. तर सत्यलोकामधला जो ब्रह्मदेव आहे, जो एखाद्या, म्हणजे प्रत्येक ब्रह्मांडाचा जो एक ब्रह्मा विष्णू महेश असतो तसा, तर तो सत्यधाम वरचा जो ब्रह्मदेव आहे त्याला ते भेटले. तर ब्रह्मदेवाने म्हणजे त्यांना बघितलं आणि मग ब्रह्मदेव त्यांच्याकडे बघून हसला. अच्छा, की तू या कारणासाठी इथपर्यंत आलास, पण तुला हे लक्षात येत नाही की जसं जसा लोक वर जातो तसं तसं टाइम, प्रत्येक युनिव्हर्स किंवा प्रत्येक लोकातला टाइम एकदम बदलतो. काही ठिकाणी स्लो असतो, काही ठिकाणी फास्ट असतो. तर जसा जसा वर जाशील येतोस तसा टाइम एकदम स्लो असतो. हिचे कितीतरी बंधनं लागू होत नाहीत, जे पृथ्वीवर बंधनं लागू होतात, म्हणूनच त्याला मर्त्यलोक किंवा मृत्यूलोक म्हटलं जातं. तर वर तुझे आलेले आहेस हा सत्यलोक आहे. इथे केवळ सत्य भाष्य होतं. बर, इथे आणि इथून वरच्या सगळ्या लोकांमध्ये. तर तू आलाय तर मी तुला एक गोष्ट सांगतो. तू वर येण्यामध्ये जेवढा वेळ घालवलायस, तर आता तो काळ होता सत्ययुगाचा, ज्या काळात ककुदमीला हा विचार आला. तर ब्रह्मदेव म्हणाले की तू वर येण्यामध्ये जेवढा वेळ घालवलायस, तर आता खाली जाईपर्यंत तर बरंच काही गेलेलं असेल, मी तुला खाली जाण्यामध्ये मदत करतो, पण वर येण्यामध्ये किती वेळ गेला सांगतो. तू येण्यापूर्वी इथे पृथ्वीवरती सत्ययुग होता, पण आता जेव्हा खाली जाशील तर पृथ्वीवरती आता द्वापरयुग असणार आहे. आणि तू जे म्हणतोस की तू एका किंगडम किंवा एखाद्या नगराचा राजा होतास, तर आता ते राज्य पण राहिलेलं नाहीये आणि तुझे वंशही राहिलेले नाहीये. अरे बाप. तर आता सगळं काही बदललंय. तर आता तुझी जी इच्छा आहे ती पूर्ण व्हावी यासाठी मी तुला एक मार्गदर्शन करतो. पृथ्वीवरती भगवान विष्णूंनी अवतार घेतलेला आहे श्रीकृष्ण, आणि शेष नागाने अवतार घेतलेला आहे बलराम. तर हा जो बलराम आहे हा तुझ्या
मुलीसाठी म्हणजे रेवतीसाठी सुयोग्य वर आहे, तर तू जा आणि मग लग्नाचा प्रस्ताव मांड. आणि मग अशा पद्धतीने मग त्यांचं लग्न झालं. तर इथे टाइम ट्रॅव्हल म्हणजे आपण बघू शकतो, एक उदाहरण आहे. आता परत मी माझा आवडता ग्रंथ श्रीपाल श्री वल्लभ चरित्रामृत यावरती येतो. यामध्ये 2 उदाहरणं सांगतो. की आता पहिलं उदाहरण जे सुरुवातीच्याच काळात म्हणजे सुरुवातीच्या अध्यायांमध्ये येतं, तिरुमलदास जे आहेत, ज्यांचाच पुढचा अवतार किंवा जन्म म्हणून आपण की जे गाडगे बाबा म्हणून ते जन्माला आले. तर ते रजक होते. त्यांच्याशी संवाद चालला होता म्हणजे शंकर भट्टांचा, लेखक शंकर भट्टांचा. त्या संवादामध्ये मग त्यांनी अचानक म्हणजे संवाद होण्यापूर्वीच म्हणजे काय चालू असताना त्यांनी शंकर भट्टांना सांगितलं की एक शिवलिंग आहे, माफ करा मला त्याचं स्थान आता आठवत नाही, पण ते त्या शिवलिंग एक मंदिर आहे, त्याचं दर्शन घेऊन या असं सांगितलं. मग ते दर्शनाला गेले. मग शंकर भट्ट दर्शनाला जात होते त्यावेळेला तिकडचं वातावरण, तिकडचे लोक, तिकडचे त्यांचा पेहराव, त्यांचे दागिने सगळंच वेगळं होतं, त्यांची भाषा सगळंच वेगळं होतं. ती गेले, दर्शन घेऊन मग परत आले. आणि मग परत आले, मग तिरुमलदास म्हणाले आता परत जा दर्शनाला. मग ते परत दर्शनाला गेले. मग ते परत दर्शनाला गेले तर मग तिकडे सगळंच बदललेलं होतं. मग तिकडे थोडं अरण्यासारखं वातावरण होतं, लोकही कमी होते. आणि मग त्या शंकर भट्टांना आश्चर्य वाटलं की शिवलिंग तेच आहे, पण हे सगळं बाहेरचं वातावरण नक्की काय. तर मग तिरुमलदासांनी सांगितलं की तू जे आधीचं दर्शन जे घेतलं शिवलिंगाचं आणि त्या मंदिराचं, तर श्रीपाद प्रभूंचीच म्हणजे दत्तात्रयांची इच्छा होती की तू त्या काळातलं शिवलिंग बघावं की जे शिवलिंग इंद्राने स्थापन केलेलं आहे. त्या काळातलं तू शिवलिंग आणि तो माहोल सगळा बघावा. तर त्या काळात तुला नेलं, त्या काळात जाऊन तू आलास त्या मंदिरामध्ये, आणि मग आता जे गेलास ते तू आत्ताच्या काळात गेलास, असं 2दा तू दर्शन घेतलं. ओके. तर यामध्ये असा त्याचा म्हणजे त्यामध्ये वर्णनही आहे की परमात्मा श्रीपाद स्वामी किंवाच परमात्मा श्रीपाद स्वामी, नरसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ हे देशकालाचे शास्त्री आहेत. ते योगकाल आणि देशकाल ह्या दोन्हीला एकत्रित घडवू शकतात. ते भविष्य, वर्तमान आणि भूतकाळ या सगळ्याला मिक्स करू शकतात, वेगळं करू शकतात, 2-2, 3-3 एकत्र करू शकतात. आणि ते स्वतः नित्य नूतन वर्तमान कालात जगतात. खरं. तर त्यामुळे ते हे सगळं घडवून आणू शकतात. हा देखील हे एक एक्झाम्पल आहे टाइम ट्रॅव्हलचं. दुसरं एक एक्झाम्पल जे आहे ते थोडंसं आपलं डीप होऊ शकतं. तर मी थोडं फास्ट सांगण्याचा आणि कमीत कमी सांगण्याचा प्रयत्न करतो. ओके. आता यामध्ये असं आहे की सुरुवातीचाच अगदी पहिल्या काही अध्यायाचं मला नाव नाही आठवते, पण पळणी स्वामी हे एक श्रीपाद स्वामींचे महाभक्त होते आणि ते स्वतः एक सिद्धयोगी होते. तर ते देखील क्रियायोगी होते. त्यांनी क्रियायोग बद्दलचं पण ज्ञान सांगितलेलं आहे त्यामध्ये. तर ते जे होते पळणी स्वामींबद्दल आता असं त्यामध्ये वर्णन येतं की शंकर भट्ट त्यांना भेटले आणि मग त्यांच्याबरोबर इतरही त्यांचे काही शंकर भट्टांबरोबर आले होते, काही 2 जण होते, त्यातले एकाचं नाव होतं माधव. ओके. तर तिथे पळणी स्वामी म्हणाले की मी आता समाधीत प्रवेश करतोय, तर कोणी मृत व्यक्ती आली तर त्याला तिकडे ठेवा वगैरे असं त्यांनी सांगितलं होतं. तर त्याच दरम्यान होतं काय, तर ते जे माधव होते ते तिकडे ते जेवणासाठी लाकडं आणि सरपणं गोळा करायला जातात. माधव जे असतात ते तिकडे लाकडं गोळा करताना लाकडं उचलायला जातात, तर तिकडे एक नागिन थांबलेली असते आणि ती नागिन नेमका त्यांना चावते. ओके. आणि सर्पदंश झाल्या कारणाने ते तत्काळ ते मृत्युमुखी पडतो तो माधव. मग सगळे चिंतित होतात की आता काय करायचं, आता सगळ्यांना मग काळजी वाटते. मग त्याच दरम्यान मग ते अजून बाकी पण काही प्रसंग दिलेले आहेत, मी आता म्हणून मुद्द्यावर येतो. तर मग पळणी स्वामी समाधीतून बाहेर येतात आणि मग ते काय करतात, ते कवड्या असतात काही, तर त्या अभिमंत्रित करतात आणि मग हवेत फेकतात. 4 दिशांना 4 त्या कवड्या जातात आणि मग त्यातून मग एक परत ज्या नागिनीने त्यांना चावलं होतं किंवा नाग म्हणतो आपण त्यांना, त्या नागिनीच्या तोंडामध्ये एक कवडी अडकलेली असते. फसफस आवाज करत येते आणि तिला म्हणजे असह्य होतं आणि वेदना होतात तिला अडकलेलं तोंडात म्हणून. ती काढण्यासाठी मग त्यांच्या जवळ येते. पळणी स्वामी ते काढतात आणि मग त्या नागिनीला आदेश देतात की तू तुझं विष काढून घे. मग ती विष काढून घेते आणि मग नंतर तो माधव अगदी झोपेतनं उठल्याप्रमाणे उठून बसतो. तर पळणी स्वामींना समाधीत असल्या कारणाने त्यामध्ये दिलेलं आहे वर्णन की ते श्रीपाद स्वामींचे अनन्यसाधारण भक्त असल्या कारणाने त्यांना सूक्ष्म ज्ञानाचं देखील नॉलेज होतं. ते एकाच वेळी 4-5 ठिकाणी सूक्ष्म देहाने फिरणं म्हणजे त्यांना बाल्य क्रीडा वाटायची. ओके. इतके अत्युच्च अवस्थेचे क्रियायोगी देखील होते. तर
त्यांनी त्यांचं त्यामध्ये वर्णन आहेच आहे. तर त्यांनाही माहित होतं की माधव बद्दल नक्की काय घडलंय. भौतिक जगामध्ये तो मृत्युमुखी पडलाय, पण ही सगळी योजना कोणाची होती? तर परमात्मा श्रीपाद स्वामींची योजना होती की माधवला तत्काळ त्यांना दर्शन द्यायची इच्छा झाली होती म्हणून. आणि त्याच्या प्रारब्धामध्ये श्रीपाद स्वामींचं दर्शन होणं हे नव्हतं. प्रारब्ध म्हणजे जे पत्रिकेमध्ये म्हणतो आपण ते नव्हतं. पण लक्षात घ्या की प्रारब्ध सद्गुरू कसा बदलतो त्याचं एक उदाहरण आहे की मग श्रीपाद स्वामी त्यांना दर्शन व्हावं यासाठी मृत्युमुखी पडलेलं शरीर, त्यातून त्यांचा सूक्ष्मदेह बाहेर येतो आणि तो बरोबर मग कुरवपूर या क्षेत्री जातो जिकडे श्रीपाद स्वामी त्यावेळेला होते. तर ते तिथे लोकांचा सत्संग भरवलेला होता आणि मग ते सत्संगामध्ये लोकांना उपदेश करत होते. तर लोक ते सगळे सदेह असलेले भौतिकमय देह धारण केलेले लोक होते. माधव तिकडे सूक्ष्म देहाने गेला, त्यामुळे तो कोणाला दिसत नव्हता, पण अर्थात परमात्म्याला दिसतं सगळं. तर परमात्मा स्वामी म्हणाले की त्यांनी इशारा केला की एक जागा सांगितली, एक बीळ सांगितलं, तिथून आत जा असं सांगितलं. तिथून तो आत गेला तर ते पाताळातला मार्ग होता. मग ते पाताळात तो गेला तर तो नाग लोकात गेला, पाताळातल्या एका जमिनीत भूमीत. तिकडे बघितलं तर तिकडे हजार पाण्याचे नाग होते भरपूर. तर तिथे एक मोठा नाग होता, त्याच्यावर शेषशाही रूपामध्ये म्हणजेच महाविष्णू रूपामध्ये श्रीपाद स्वामी तिकडे देखील होते. आणि तिकडे ते असे पहुडलेले आणि योगनिद्रेच्या अवस्थेत होते. आणि मग तिकडे मग तो आला, त्याने दर्शन घेतलं. मग तिकडे श्रीपाद स्वामींची महती हजार पाण्याचे नाग त्यांना सांगत होते. त्यापैकी अनेक नागांनी स्वतःबद्दलचं वर्णन केलं. मला काही नावं आठवत नाहीयेत, पण त्यामध्ये कदाचित मला असं वाटतं की रामानुजाचार्यांचा बहुतेक त्यामध्ये उल्लेख झालेला असावा की असे मोठे मोठे साधू म्हणून जन्माला येणार आहेत असं त्यांनी त्यामध्ये भाकीत सांगितलं होतं नागांनी. तर त्यामध्ये हे सगळं उल्लेख येतो आणि त्यानंतर मग ते साधू जन्माला आले तिकडे, म्हणजे अवतरित झाले. यामध्ये बहुतेक अजून राघवेंद्र स्वामींचा देखील बहुतेक उल्लेख झालेला आहे. माझं सांगण्यात काय चूक झालं तर दर्शकांनी माफ करावं, पण माझं हेच सांगणं आहे की मोठे मोठे साधू या रूपात, म्हणजे साधूंच्या वेशात, संन्यासांच्या वेशात देखील कित्येक हजार पाण्यांचे नाग अवतरित होऊन झालेले आहेत पृथ्वीवरती. माझ्या माहितीतले एक मला माहिती आहेत ते म्हणजे परिज्ञान स्वामी, जे एकविरा देवी जी आहे कारल्याला, पुणे जिल्ह्यात आहे. ते एकविरा देवीचं दर्शन घेण्यापूर्वी पायथ्यापाशीच दुर्गा परमेश्वरी नावाचं एक मंदिर आहे. तर तिकडचे ते महाराज होते. त्यांनी समाधी कधी घेतली का मला माहित नाही, कारण मी खूप लहानपणापासून आम्ही घरचे तिकडे दर्शनाला जायचो. आणि एकदा आठवतं की तिकडे म्हणजे मी या मार्गात आलो आणि मी दर्शन घेतलं तिकडे. आणि त्यावेळेला मला मग मी थोड्या वेळ ध्यान अवस्थेत बसलो होतो. तर त्यावेळेला मला आठवतंय की मला एक खूप मोठा नाग दिसला होता. मला भीती वाटली होती त्यावेळेला नक्की काय. पण नंतर मग घरी गेल्यानंतर मग मला परिज्ञान स्वामींचा एक दृष्टांत झाला होता. ते म्हणाले होते की आम्ही असे कित्येक जण होतो की जे आम्ही हजार पाण्यांचे नाग होतो, पण आम्हाला देव कार्य दिलं गेलं म्हणून आम्ही संन्यासाचा वेश धारण करून धर्म कार्यासाठी अवतरित झालो. त्यापैकी एक मी उदाहरण सांगितलं. तर हे झालं. माधव मग हे सगळं प्रसंग बघितला. मग अर्थात माधवचं परत हिलिंग झालं. मग ते विष बाहेर पडलं. परत तो देहात प्रवेश त्याने केला. त्याने हे सगळा तो दृष्टांत सगळा वर्णन केला आणि त्याला भांबवलेल्या अवस्थेमध्ये त्याला लक्षात येत नव्हतं काय काय सांगू काय नको. या सगळ्या येण्या जाण्याच्या दरम्यान त्याने एक प्रसंग बघितला. तर मग हे पळणी स्वामी बोलतात की तू हे सगळं तर बघितलंस, हे सगळं तुला दृष्टांत व्हावं, दर्शन व्हावं, ही परमात्मा श्रीपाद स्वामींची इच्छा. आणि यवन भासणाऱ्या एका साधूला तुझे बघितलंस आणि 4 दिव्यांना, म्हणजे जमिनीतनं भूमीतनं येणारे जे 4 दिवे जे आकाश मार्गात गेले, तर हे बघणं हे खरंच भाग्यवान व्यक्तीच्या प्रारंभात होतं. आणि हे बघणं देखील खूप मोठी योग क्रिया होती किंवा एक योग अवस्था होती असं मी म्हणू शकतो. तर आता मी थोडंसं तर नीट ह्याला एलॅबोरेट करून सांगतो. आता हा पहिला वृत्तांत. दुसरा वृत्तांत असा की म्हणजे हा जो प्रसंग जो आहे, जो पळणी स्वामींनी सांगितला, तो होता 18th century मधला. आणि श्रीपाद श्रीवल्लभ यांचा अवतार कार्य 13th century मधला. माधवने जो प्रसंग बघितला तो 18th century मधला, म्हणजे फ्युचर मधला बघून तो परत आला. तो मी नंतर कोरिलेशन सांगतो मी. दुसरा प्रसंग असा की जो काल पण आपला उल्लेख झाला, कुरुपूर मधले कश्यप गोत्रीय एक ब्राह्मण होते.
तर मग त्यांचा मुलगा मतिमंद होता, त्यांना ती खंत होती, तो देखील बृहस्पतीप्रमाणे विद्वान व्हावा. तर त्यामध्ये श्रीपाद स्वामींनी सांगितलं की तुझी इच्छा पूर्ण होईल, पण यासाठी धर्मबद्ध पद्धतीने व्हावं असं तुला वाटत असेल तर तुला देहत्याग करावा लागेल. बर. तू तयार झाला. आणि मग श्रीपाद स्वामींनी सांगितलं तू तयार असशील तर उद्या तुझी इच्छा पूर्ण होईल, पण तू गतप्राण होशील, पण घरी बायकोला मुलाला काही याबद्दल सांगायचं नाही, असं त्यांनी वचन घेतलं श्रीपाद स्वामींनी. आणि आता त्याने वचन दिलं. त्यानंतर श्रीपाद स्वामींनी त्याला आदेश दिला की हे झालं, तू गतप्राण झालास की त्यानंतर दिशीला या नगरी म्हणजे सध्याच्या शिर्डी या क्षेत्री एका निंब वृक्षाच्या खाली तू वाट बघत बस, असं सांगितलं. बर. आता तिसरा प्रसंग येतो ज्यामध्ये श्रीपाद स्वामी हिमालयात जेव्हा जातात आणि नेपाळ या क्षेत्री जातात, तिकडे अर्थात आपल्याला माहिती आहे की मारुतीला भेटतात. मग मारुती बद्दल त्याने ते कौतुक करतात की तू इतका कोटी जप केला रामनामाचं की चित्रगुप्ताला देखील त्याची नोंद ठेवता नाही आली. आणि मग श्रीपाद स्वामींनी मारुतीला आदेश दिला की तू समर्थ सद्गुरूच्या वेशात अवतरित हो. बर. तर तो म्हणजे मारुतीने अवतार धारण केलेला म्हणजे साईबाबा. आणि आता तुम्ही जर साई सच्चरित्रामृत या ग्रंथाचं पारायण पठण केलं असेल, अगदीच ते नाही पण तुम्ही सोप्या पद्धतीने अगदीच तुम्ही त्या ग्रंथातच दिल्याप्रमाणे कित्येक मूवीज किंवा काही सिरियल्स आहेत त्यामध्ये देखील असं काही प्रसंग दाखवलेले आहेत की साईबाबा हे कुठून आले हे कोणाला कळत नाही. आजकाल बरंच लोकांनी त्याबद्दल म्हणजे एक खोटी बातमी पसरवली असं माझं प्रामाणिक मत आहे की ते एक यवन होते आणि मग ते जन्मताच यवन होते आणि त्यांनी म्हणजे काय म्हणतात ना हिंदूंना काय म्हणतात त्रास देण्यासाठीच ते आले वगैरे. तर श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत या महाग्रंथावर मला पूर्ण विश्वास आहे, कारण तो अक्षर सत्य ग्रंथ आहे. जर कोणाला विश्वास नसेल मी काही बोलू शकत नाही, पण माझा त्या ग्रंथावर विश्वास आहे. त्यामध्ये दिल्याप्रमाणे हे 3 प्रसंग सांगतात साईबाबांबद्दल जे 18th सेंचुरीमध्ये घडलं. आता टाइम ट्रॅव्हल नावाची गोष्ट कशी घडते बघा, की 13th सेंचुरीमध्ये कश्यप गोत्रीय ब्राह्मणाला श्रीपाद स्वामींनी सांगितलं की तू निम्बवृक्षाखाली दिशेला या क्षेत्री थांब. ते निम्बवृक्ष जे आजही तुम्ही शिर्डीला कधी गेलात तर आजही त्याचं दर्शन होऊ शकतं. बर. आणि त्याची पानं खाली पडत नाहीत बरं का. अच्छा. आणि साई सच्चरित्रामृतामध्ये दिलेलं आहे की जेव्हा साईबाबा नंतर परत मोठे होऊन आले, जेव्हा ते लहान होते 16-17 वर्षांचे ते होते, मग ते गायब झाले असं लोक म्हणतात, तर ते सद्गुरूच्या शोधात गेले. त्याबद्दलही श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृतात दिलेलं आहे की त्यांना वारिफ आरिफ नावाचे गुरु होते जे म्हणजे मेहबूब सुबानी या नावाने नंतर ते अवतरित झाले. तर ते स्वामींमध्ये विलीन झालेले एक यवन साधू होते, म्हणजे परमात्म्यामध्ये विलीन झालेले, ते परत अवतरित झाले. त्यांच्याकडून त्यांनी काही योगिक क्रिया शिकल्या. अजून एक महावैष्णव स्वामी एक होते, त्यांच्याकडून पूजाविधी शिकले साईबाबांनी. शिवाय क्रियायोगचं नॉलेज त्यांनी श्यामाचरण यांच्याकडनं शिकलं. तर ते श्यामाचरण वेगळे कोणी नाही, तर ते महाअवतार बाबाजींचे शिष्य श्यामाचरण लाहिरी त्यांच्याकडनं साईबाबांनी क्रियायोग शिकला. असे हे 3 गुरु त्यांना भेटले. तर त्यांच्याकडनं आदेश घेतल्यानंतर साईबाबांनी जेव्हा निम्बवृक्षाखाली आले तिकडे त्यांनी खोदल्यानंतर त्यांना तिकडे एक पात्र, रुद्राक्षाची माळ आणि 4 प्रज्वलित दिवे सापडले खोदल्यानंतर. ते तुम्ही कुठल्या सिरियल किंवा कुठल्या मूवी बघितलं त्यामध्ये हे हा प्रसंग कदाचित असू शकतो. माझं तसं बघणं नाही झालं अजून. पण शिर्डी के साईबाबा नावाचा माझा एक अतिशय आवडता मूवी आहे, मनोज कुमार यांनी केलेला आहे. ज्या काळात म्हणजे त्या काळात असं होतं की काही एक्झॅजरेशन नसायचं जे आजकालच्या देवांच्या सिरियलमध्ये आणि मूवीजमध्ये असतं, तर त्या काळात नव्हतं. त्यामध्ये हे दिलेलं आहे स्पष्ट. तर सांगायचं असं टाइम ट्रॅव्हल की जो माधव 1300च्या काळात त्याने 1800च्या काळातला तो सगळा प्रसंग बघितला. आणि पळणी स्वामींनी काय सुरुवातीलाच वर्णन केलं, यवन भासणाऱ्या या साधूला तू बघितलंस म्हणजे कोण, तर साईबाबा. हे अशा प्रकारे टाइम ट्रॅव्हल त्या काळात काय. आता मी हे आधीचं उदाहरण जे सगळ्यात पहिलं दिलं हे तरी ठीक आहे, कलियुगातलं नव्हतं. बाकीचं सगळं काही आता श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत, गुरुचरित्र हे कलियुगातले ग्रंथ आहेत. आता मी तुम्हाला सांगतो पास्ट लाईफ बद्दल पण काही लोकांचं काहींना विश्वास नाहीये, बरं हे सायंटिफिकली प्रूव्ह पण झालं. बऱ्याच जणांनी आता बरेच मोठे मोठे तज्ज्ञ आहेत माझ्यासारखे, तरी म्हणजे मी तर काहीच नाही त्यांच्या पुढे. इतके मोठे मोठे तज्ज्ञ त्यांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे. अगदी मी तुम्हाला सांगतो की महासंगणक निर्माता आपले एक शास्त्रज्ञ आहेत जे पुण्यातले आहेत, डॉक्टर भटकर.
मी कदाचित चुकीचं नाव घेत नसेल तर बरं आहे, पण डॉक्टर भटकरच कदाचित. तर त्यांनी, मला आठवत आहे, ते देखील त्यांचं एक विधान होतं, मला आठवतं मी त्या काळात शाळेत होतो. आणि काय माहिती म्हणजे परमात्मा स्वामींची कृपा. आणि त्या काळात मी पेपर तरी वाचायचोच नाही बरं का. आणि पेपर त्या दिवशी इच्छा झाली आणि बरोबर मी मुखपृष्ठ वाचतोय तर त्यावरती लिहिलेलं होतं. त्यांनी सांगितलं की मागील जन्म या सगळ्या गोष्टी आहेत, हिंदू धर्मामध्ये दिलेले बरेचसे शास्त्र सहमत गोष्टी आहेत, आणि ज्यांना या गोष्टी पटत नाहीत त्यांनी शास्त्राचा अभ्यास करावा. हे सांगणारे कोण? महासंगणक तज्ञ. बरं, कॉम्प्युटर एक्सपर्ट गोष्ट वेगळी आहे हो. महासंगणक म्हणजे काय म्हणतात त्याला, सुपर कॉम्प्युटर बनवणारी व्यक्ती हे असं सांगू शकते. म्हणजे अर्थातच त्या व्यक्तीची काय म्हणू आपण, आध्यात्मिक आणि बौद्धिक दोन्ही अवस्था केवढी मोठी. त्यांनी सगळं सांगितलेलं आहे. तर आता पास्ट लाईफ बद्दल एक उदाहरण गुरुचरित्रामध्ये एक वर्णन येतं की काही शास्त्री ब्राह्मण ते परमात्मा श्रीपाद परमात्मा नृसिंह सरस्वतींकडे जातात शास्त्रार्थ करायला. तर शास्त्रार्थ म्हणजे कसं असतं, कॉम्पिटिशन. मला जास्त नॉलेज का तुम्हाला जास्त नॉलेज, त्याला शास्त्रार्थ म्हणतात. आणि आजकाल हे आपण आपल्या व्हिडिओज, युट्यूबच्या व्हिडिओजवर बघत असतो की असे कमेंट्स मध्ये असे बरेच येत असतात शास्त्री, की म्हणजे जे खऱ्या अर्थाने शास्त्री नसतात पण उगाच काहीतरी वेळ घालवण्यासाठी ते येतात. तर कुत्सितपणे बोलणं वगैरे तर हरकत नाही, तर त्यांची ती संस्काराचा भाग झाला. तर ते तसे ती श्रीपाद नृसिंह सरस्वती स्वामींपासून पाशी जातात. आणि परमात्मा नृसिंह सरस्वती, आता परमात्मा, तुम्ही विचार करा की एखाद्याच्या हातात एखादा अधिकार आला तर त्याला किती मात चढतो. हा मला विचारतोय, मला सांगतोय. पण विचार करा की परमात्मा असून परमात्म्याने विनम्रता बाळगणं म्हणजे काय बोलायचं. त्यांना जाब विचारणार कोण नसताना विनम्रता बाळगून श्री गुरु नृसिंह सरस्वती म्हणतात की मी तुमच्याशी शास्त्रार्थ करत नाही, पण तुम्ही थोडा धीर धरा. मग एक प्रसंग आहे, माझ्या सांगण्यामध्ये काय चुका झाल्या तर दर्शकांनी माफ करावं, पण प्रसंग मात्र मी बरोबर सांगतोय. तर ते थांबले होते आणि मग तिकडनं एक शूद्र दाम्पत्य. तर शूद्र हा मी शब्दाचा उल्लेख करतोय, वास्तविक असं शूद्र कोणीच नाही जगात. जन्माला येणारा प्रत्येक व्यक्ती शूद्र आहे, पण तो नंतर कर्माने सगळी गती प्राप्त करतो, ज्ञानाने गती प्राप्त करतो. तर तिकडनं शूद्र दाम्पत्य चालले होते आणि त्यामध्ये ते एक रेडा का म्हैस, बहुतेक रेडाच ते घेऊन चालले होते. तर ते त्यापैकी एका शूद्राला त्या माणसाला बोलून आणतात. सारखं श्रीपाद येते मुखात. नृसिंह सरस्वती, परमात्मा नृसिंह सरस्वतींच्या आदेशाने त्यांचे शिष्य जातात आणि त्या शूद्राला बोलवतात. आणि तो दिसायला पण एवढा नीट नसतो, अंग मळके कपडे असतात आणि ज्ञान नसतं, तेज नसतं, चैतन्य नसतं, वाणी शुद्ध नसते, अशी बरेच काही गोष्टी त्याच्या दाखवलेल्या आहेत, सांगितलेल्या आहेत. आणि मग परमात्मा नृसिंह सरस्वती अशा 7 काड्या ठेवतात आणि म्हणतात की एक एक काडी फक्त ओलांड. एक एक काडी तो जसं ओलांडतो तसं त्याच्या चेहऱ्यावर तेज येतं, तसं त्याचा रंग बदलतो, तसं त्याची दृष्टी बदलते, बघण्याचा दृष्टिकोन बदलतो, वाणी बदलते आणि शब्द देखील बदलतात. एक एक ओलांडतो तसं. आणि जेव्हा 7वी ओलांडतो मग तो इतका तेज संपन्न शिखाधारी दशग्रंथी ब्राह्मणाप्रमाणे तो असा येतो आणि त्या ब्राह्मणांसमक्ष बसतो. आणि मग श्री गुरु नरसिंह सरस्वती जे स्वतः परमात्मा होते ते म्हणतात की आता याच्याबरोबर तुम्ही शास्त्रार्थ करू शकता. आणि मग त्यांचा जो शास्त्रार्थ होतो तो एकटा या सगळ्या बाकी उपस्थित शास्त्रींना हरवून टाकतो, एकटा. आणि म्हणजे काय लिहिलं असेल बघा परमात्म्याची. आता इथे देखील आपण पास्ट लाईफ बरोबर मी काय म्हणू, आपण थोडासा टाइम ट्रॅव्हलचा, टाइम डायलेशनचा एक टच म्हणू शकतो, ऍक्च्युअल नाही पण थोडासा टच म्हणू शकतो पास्ट लाईफ मधला. मग हे सगळं होऊन मग ती शूद्राची बायको म्हणते हे काय झालं माझ्या नवऱ्याला, की म्हणजे हा काय झालाय. तो म्हणतो कोणी मी ओळखत नाही गेला, कारण तो त्या जन्मात जातो ना, म्हणजे टाइम ट्रॅव्हल झाला एक प्रकारे त्याचा, कारण तो त्या जन्मात गेला. करेक्ट. आणि तो मागील 7व्या जन्मात एक तेज संपन्न ब्राह्मण होता. परत मग परमात्मा नृसिंह सरस्वतींच्या कृपेने परत मग तो 7 काड्या परत उलटे येतो, परत या जन्मात येतो. ही एक गोष्ट आहे. तर मला आता असं सांगणं आहे की मी ही उदाहरणं जी दिली आहेत, सांगण्यामध्ये काही त्रुटी झाल्या असतील तर त्या त्रुटी सगळ्या माझ्या आहेत. पण ऐकणाऱ्या दर्शकांनी जर समजा तुम्हाला ऐकताना कुठल्या गोष्टी जर पटल्या नसतील तर यामध्ये दोष परमात्म्याचा नाही, हे मी आधीच क्लिअर करतो. त्यामुळे कुठल्याही ग्रंथाला, कुठल्याही दैवी प्रसंगांना नावं ठेवण्यापेक्षा आपण फक्त अभ्यास करणं हे महत्वाचं असं माझं म्हणणं आहे. आपल्या पद्धतीने आपण अभ्यास करू शकतो, बरोबर. आणि आपलं मत मांडणं तर प्रत्येकाला अधिकार आहे.
तर हे मी एक उदाहरण दिलं. टाइम डायलेशन, टाइम ट्रॅव्हल, इव्हन पॅरलल युनिव्हर्स वगैरे या सगळ्या गोष्टी सत्य आहेत. कारण श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतानुसार भूमी ज्यावरती आपण आहोत त्यालाच लागून महाभूमी आहे. तर ती कुठे, ज्याला आपण अंटार्क्टिका म्हणतो, तिथून ती लागू होते. तर भूमीपेक्षा महाभूमीचा काय म्हणतो आपण त्याला, डायमीटरला काय म्हणतात त्याला, डायमीटरला शब्द आहे पण डायमीटर एक मोठा आहे. तर खूप मोठी आहे महाभूमी. तर मग त्याला आपण पॅरलल युनिव्हर्स म्हणू शकतो ना. करेक्ट. अर्थातच अजून एक पॅरलल युनिव्हर्सचं मी उदाहरण देतो. आता तुम्ही पॅरलल युनिव्हर्स बद्दल नाही विचारलं, पण मी जर सांगतोय, मी वेळ नसेल घालवत, नाही मी पुढे जातो, जास्त वेळ घालवणार नाही. शेवटच्या अध्यायांमध्ये आहे की श्रीपाद स्वामी, परमात्मा श्रीपाद स्वामी सगळ्या जवळच्या शिष्यांना हिमालयातल्या त्यांना जी हवी ती दीक्षा देऊन मोकळे करतात. एक साधू आहेत जे आजही आहेत, आणि मी तुम्हाला सांगतो मी इतका भाग्यवान आहे की माझ्याकडे त्यांचा फोटो देखील आहे. कदाचित त्यांचं नाव सर्वेश्वरानंद आहे. मी कदाचित बरोबर बोलतोय नाव सर्वेश्वरानंद. मी एक्साइटेड इतका झालोय की कदाचित चुकीचं नाव बोलून पण जाऊ शकतो, पण प्रसंग मात्र मी चुकीचं नाही सांगणार. सर्वेश्वरानंद तर हे किती महान आहेत याबद्दलचं उदाहरण मी छोटंसं सांगतो. त्यांचे शिष्य जे म्हणजे पृथ्वीवरचे रिसेंट काळातले महायोगी महाऋषी असं त्यांना मानलं जातं, ते म्हणजे श्रीराम शर्मा, पंडित श्रीराम शर्मा. लोकांनी गुगल सर्च करावं आणि त्यांचं ज्ञान बघावं. गायत्री महाविद्येवरती त्यांचा इतका गहन अभ्यास झालेला होता की गायत्री साधनांबद्दल तुम्ही कितीही पैलू कितीही अंग सांगा, सगळं तोंडपाठ, सगळं अतिशय म्हणजे प्रचंड पुरस्चरण करणं, करोडोंमध्ये गायत्रीचा जप करणं, म्हणजे तर ते अतिशय महाऋषी. आणि दाम्पत्य म्हणजे त्यांच्या ज्या भार्या होत्या त्या देखील अगदी म्हणजे तेज संपन्न होत्या, दोघेही. तर त्यांचे हे म्हणजे पंडित श्रीराम शर्मांचे हे सदैव गुरु, ज्याच्याबद्दल मी आता सांगतोय, आणि त्यांचाच उल्लेख श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतामध्ये आहे, नावासहित आहे की सर्वेश्वरानंद नावाचा एक महायोगी का साधू जो 5000 वर्षांपासून तपश्चर्या करतोय, त्याला देखील स्वामींनी दीक्षा दिली, हा उल्लेख आहे. आणि मी इतका भाग्यवान आहे की माझ्याकडे त्यांचा फोटो देखील आहे. आणि ते होऊन मग ते हिमालयात गेले. मग शंकर भट्ट वगैरे सगळे खाली होते. तर हिमालयात गेल्यानंतर मग ते काय झालं, तर श्रीपाद स्वामींनी सांगितलं की मी आलोच, मी तारामंडल मधले जेवढे लोक आहेत किंवा इतर परग्रह जे आहेत, आता जेवढे ग्रह आपण पत्रिकेत बघतो ते सगळेच, या सगळं ग्रहांवरच्या महाऋषी, योगी, तपस्वी, मुनी या सगळ्यांना भेटून त्यांना नूतन योगाची दीक्षा देऊन येतो. तर त्या नूतन योगाची दीक्षा त्यांना देण्यासाठी ते गेले. काही जणांना, काही तिकडच्या तपस्वी आणि साधूंना ते घेऊन देखील आले. मग आपण हे कसं म्हणू शकतो की पृथ्वीवरच फक्त जीवसृष्टी आहे? एक्झॅक्टली. तर हे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत या महाग्रंथा, अक्षर सत्य महाग्रंथामध्ये दिलेलं आहे. त्यांनी बघावं, जे कुतूहल आहे त्यांनी सगळ्यांनी याचं एकदम पेशन्स ठेवून अध्ययन करावं. अर्थात त्यामध्ये दिलेलं आहे की हा ग्रंथ जर तुम्ही एकदा वाचताय तर तुम्हाला एक अर्थ कळतो, दुसऱ्यांदा वाचता दुसरा अर्थ कळतो, हे असे वेगवेगळे आहे. कारण सिद्धयोग पद्धतीने त्याचं आजही पारायण चालू होतंय. कारण सिद्धयोग पद्धत ही खूप मोठी वास्ट आहे, कुंडलिनी योग म्हणतो आपण, सिद्धयोग पद्धत, साधारण योग नाही तो. तर अशा प्रकारे पॅरलल युनिव्हर्स, टाइम डायलेशन किंवा टाइम ट्रॅव्हल या गोष्टी होतात आणि आजही 100% होत आहेत. महाअवतार बाबाजी यांच्याबरोबर माझे जे अनुभव आहेत त्यामध्ये महाअवतार बाबाजी म्हणतात की एक लक्षात ठेव की तू मला मागून घेतलंय, तर जे मी देतो तेवढंच घ्यायचं. तर त्यामध्ये मला काही प्रश्न असायचे. बाबाजी म्हणायचे की आता तू हे काय, मी एकच विचारायचो की हे काय. मग मी मला नेहमी म्हणायचे की हा हिरण्यलोक आहे, हा हिरण्यलोक आहे. अजूनही मला हिरण्यलोक काय आहे पूर्ण कळलेलं नाहीये. हा इतका वास्ट आहे, खूप मोठा आहे, त्यामध्ये काय काय गोष्टी घडतात. काही लोकांची समज अशी झाली आहे की मी कुठल्या तरी एका मूव्ही मधला प्रसंग सांगतो. तर तसं तर मी ऑनेस्टली सांगतो, स्वामींची शपथ घेऊन सांगतो, मी तसं काही सांगत नाही. माझा अनुभव जो आहे तो मी खरं खरं सांगतो. खोटं जर माझं कौतुक करून घ्यायचं असेल तर मी नक्की म्हणलो असतो की महाअवतार बाबाजी मला सदैव भेटले, पण मी मान्य करतो की मला सदैव नाही भेटले ते. पण ते मला एक गोष्ट नक्की सांगतात की हे बघ, जे तू बघतोय एवढंच लोक नाहीये, या लोकातही धोके आहेत, प्राणमय धोके आहेत, मनोमय धोके आहेत, आध्यात्मिक धोके आहेत, बऱ्याच प्रकारचे शक्ती आहेत. तर त्यांच्यापासून सुरक्षित ठेवून मग मी तुला इथे भेटून मग मी तुला काही गोष्टी शिकवतो. ओके. तर हे त्यांनी मला सांगितलेलं आठवतंय. त्यामुळे हे तर मला त्यांच्या बोलण्यावरनं क्लिअर झालं
की पॅरलल युनिव्हर्स आहेत. टाइम ट्रॅव्हल म्हटलं तर मग तसे पण बरेच काही उदाहरण आहेत, पण आता आपला वेळ बराच जाईल, तर त्यामुळे मी इथेच ह्या विषयाला पूर्णविराम देतो. दादा नक्कीच एखाद्या पुढच्या पॉडकास्टमध्ये आपण नुसता अनुभवांच्या रिलेटेड